ज्ञानेश्वर महाराज की ओम पार्थाय प्रतिबोधितं भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीमष्टादशाध्यायिनी मम्मत्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवदेशि नमोस्तुते व्यासविशालबुद्धे उल्लारविन्दाय तत्रनेत्रम् येन त्वया भारतैलपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमयम् प्रदीपः प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणय ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृततुये नमः वसुदेवसुतं देवं सचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं भीष्मद्रोणतटाजयद्रथजला गान्धारनीलोत्पला शल्यग्रावती कृपेण वही कर्णेन वेलाकुला अश्वत्थाम विकर्ण घोरमकरा दुर्योधनावर्तिनी सोतीर्णा खलु पाण्डवैर्नदी दैवर्तक केशवा पाराशैवच सरोजमं गीताकरन्दोत्तमं नानाख्यानपतिशरं हरिकथा सम्बोधनावोदितं लोके शक्यनशपदैरपीयमानं वा भूयात् भारतमन्तजं तदिवोत्तरं शिवः श्रेयसे मुक्तं करोति वाचालं यत्पुमातमं वन्दे परमानन्दमाधवम् हरिवक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा आता अभिनववाग्विलासिनी ते चतुरार्थकलाकामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमस्कार दिव्या मदहृदये सद्गुरु मनोनि विशेषाद्यारो दैसे डोळे अंजन भेटे मग वास पाहिजे ते प्रगटे महानिधी महायोग पीठे तटे भीमरत्रम कुंडलिकाय मातोनिक्रे समादते तिष्ठं तमानन्दग्रन्थं अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र श्रीनाथतो ज्ञानराजा सुखा तया कविता महापुण्यराशि सद्गुरुवन्दे भोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेन्द्राय त्रयोजनाय नित्याय शुद्धाय दिगम्बराय सारिते पूर्णवैराग्यधन्वे हरिवार्मिका सारि प्राणान्याय सा नमस्कार दादा सद्गुरुरामदासा जय जय रघुवीर समर्थनामि सद्गुरुं शान्तं सचितानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दं ईशवानादिवल्लभं ज्ञानेषु भगवान् विष्णुमूर्तिर्भगवान् हरः सोपान भगवान् ब्रह्ममुक्ताख्या ब्रह्मचित्कलः नमो ज्ञानेश्वरा मुदत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिगुणपावनी पावनी आद्यत्रये जननी देवाची जगदुद्धाराणी धरी लावता मिरविला परिवार सिद्धायिता निराशरणांगत मनवियाकुला संती निरविला देवनियमती ज्ञानेश्वर भगवान विष्णू महाविष्णूचा अवतार ज्ञानेश्वर महाराज ज्ञानीयांचे राजे योग्यांची माऊली साधकांचे मायबा तुम्हा जर जीवांचा उद्धार करण्याकरता याच्यावर बोलताला वरती
भगवान महाविष्णूंचाच अवतार ज्ञानेशांच्या रूपाने अलंकापुरी नदीमध्ये त्या ठिकाणी विराजमान झालेला आहे. आणि मग अशा पद्धतीने असणार ज्ञानोबारायाने त्या ठिकाणी असणाऱ्या जलजीवांचा उद्धाराची कळकळ म्हणून त्यांच्या उद्धाराकरता माऊली जगाची आई आहे आणि आईला लेकराची काळजी असते. सगळं जगत माऊलीचं लेकरू आहे आणि त्यांचं हित व्हावं. लेकराचं हित कशामध्ये धरलेलं आहे ते आईची कळवण असते, ते आईला माहिती असतं. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे लेकुराचे हित वाहे आईची कळवळ्याची जाती तरी लाभावी नव्हती. जी आई असते आपल्या लेकरावरती प्रेम करत असते पण स्वार्थ सोडून करत असते. लेकराला जीव लावत असताना प्रेम करत असताना तिच्या प्रेमामध्ये निष्कामता असते. महाराज जगातलं बाकीच्यांचं प्रेम हे सकामतेने भरलेलं आहे, काहीतरी स्वार्थाने भरलेलं आहे. लेकराचं प्रेम असो, स्वैर्या धायरेचं प्रेम असो, बायकोचं प्रेम असो, त्याच्यामध्ये स्वार्थ धरलेला आहे. शास्त्र सांगतं बायकोचं प्रेम देखील एवढं जवळ आहे पण तिचाही त्याच्यामध्ये काहीतरी स्वार्थ आहे. जेव्हा तिचा स्वार्थ अपूर्ण पडतो तेव्हा तिला राग येतो किंवा ती घटस्फोट येते. या धनाची धादिया कुटी स्त्री वसव सोनी लागे बाकी आकानावळे तुमच्या गोष्टी. आणि म्हणून आईचं जे प्रेम आहे ना ते निष्काम असणारं त्या ठिकाणी प्रेम आहे. तसं ज्ञानोबराय म्हणजे साधू संत जगाचे मायबाप आहे. साधू संताला आईची उपमा दिली, बापाची उपमा दिलेली. आई काय करते, जन्म देते आणि बाप काय करतो, मुलांच्या हितासाठी काहीतरी कमवून घेत असतो. साधू संत आपल्याला ज्ञानाने वेगळा जन्म, आरोग्यिक जन्म देत असतात आणि आपल्यासाठी ज्ञान कमवून ठेवत असतात, आपल्यासाठी सुख कमवून ठेवत असतात, आपल्याला त्या ठिकाणी परमात्म्याच्या स्वाधीन करत असतात. म्हणून बापाची भूमिका आणि आईची भूमिका साधू संत निभवत असतात. तुम्ही संत माय बाप कृपा, तुम्ही संत माय बाप कृपा, तुम्ही संत माय बाप कृपा, तुम्ही संत साधकाविषयी तळमळ असलेल्या माऊलींचा समाधी सोहळ्याचा प्रसंग आहे महाराज. आणि आपण देखील आपला कार्यक्रम समाधी सोहळ्याच्या प्रसंगामध्ये त्या ठिकाणी होतो, अत्यंत महत्वाचा आहे. आणि अशा समाधी सोहळ्या प्रसंगातील कार्यक्रमामध्ये आपण ज्ञानेश्वरीचं भावनिरूपण ठेवलेलं आहे, हे दुग्ध शंकर योग. त्यामध्ये आपला चौथा दिवस सगळे तुम्ही मंडळी अत्यंत प्रेमाने त्या ठिकाणी श्रवण करतात. आणि म्हणून वाक्यापेक्षा ज्ञानोबराय श्रोता श्रेष्ठ आहे, आत्मदर्शनपणा आहे. साधू सांगतो विचार करून
श्रेष्ठ असेल तर वाक्याचं वक्तृत्व हे देवच ते वाक्याच्या मुखातून वरून घेत असतो. ज्ञानोबा म्हणतात अहो चंद्रकांत नर्वता कीड होय पण इथे हातवटी चंद्रिकी आहे म्हणून ही वक्ता तो वक्तामध्ये श्रद्धेने चंद्रकांत नावाचा म्हणी पाझरतो परंतु चंद्र आकाशात आल्याशिवाय नाही. तसं वाक्याचं वक्तृत्व खुलत पण श्रोतासमोर चतुर असल्याशिवाय नाही. आणि म्हणून तुम्ही ज्ञानेश्वरीचे श्रोते म्हणजे अधिकारी श्रोते. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी निवासाला सांगत असताना पहिल्यांदा श्रोत्यांना नमस्कार केले. श्रोता हा परमात्म्याचं स्वरूप आहे आणि त्यातली त्यात ज्ञानेश्वरी ग्रंथाचा श्रोता श्रेष्ठ श्रोता. समोर बसलेले श्रोत्याच्या रूपाने निवर्तीनाथ दादा, सोपन काका, मुक्ताबाई, सच्चिदानंद बाबा नेवासेतले अनेक मुक्षु तुमच्यासारखे साधक मंडळी त्यांना पाहून ज्ञानोबा राय म्हणतात प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती आणि मी तुम्हाला भक्ती मनोनी बोल तरी गंगावती तरी स्वीकारावती. प्रभू हे श्रोत्यांनो हे निवृत्तीनाथ दादांनो निवृत्तीनाथ दादाला म्हणतात साक्षात तुम्ही भगवान शंकराची मूर्ती निवृत्तीनाथ दादा तुमच्या रूपात माझ्यासमोर बसलेले. मी दुबळा आहे पण माझी एवढी वाटली भक्ती मी तुमच्या चरणी समर्पित करतो. हे माझं एवढं वाटलं असणार त्या ठिकाणी माझी गोड करून घ्या ना तरी बालक गोहडा होते का वाकुडा पिचुका पाहुणे ते चोद करोनी माहुणे हृदय देवी. लहान लेकरू असताना ज्ञानोबा राय म्हणतात त्या आईजवळ असणार ते गोबडं गोबडं बोलतं. पाण्याला पाणी म्हणतं, भाकरीला भाकर म्हणतं, पण आईला अत्यंत त्याचा आनंद होत असतो. एवढं वाकडं चालतं आई म्हणते कसा माझा राजा चालतो. माझी गोपडिया बोला नातरी बालक गोबरा बोले आपल्या गुरु महाराजांना प्रार्थना करतात आणि पुन्हा गुरूंची स्तुती करत असताना म्हणतात बालक बापाची ताटी दिले आणि बापा त्याची जेवू लागे की तो संतोषाने निवेगे ते बापाच्या ताटात बसतो. बापानेच करून आणलेलं असतं. बापच काला पुरवतो. बापाने सूर्याला आयता काला देतो घेऊन बापाच्या तोंडात घालतो. बाप म्हणतो वा बघा माझा वा किती मला जीव लावतो. बापाला त्याचा सार्थ स्वाभिमान वाटतो. त्याची छाती फुगून जाते. टाटा त्याचे प्रश्न सुटतात आणि त्या लेकरासाठी खूप प्रश्न येतो. माऊली म्हणतात मी लेकरू आहे आणि हे सगळं ज्ञान तुमचे तुमच्या ज्ञानाच्या ताटात बसून तुमचं ज्ञान तुमच्या मुखात घालतो. अहो तामयाची लागता झटे
देणे अधिकची पाना आणि रोषे प्रेम दुनवटे पर्यंत याचे. ते आईचं तानं लेकरू तिच्या मांडीवरती खेळत असताना ते जसं आईच्या स्तनाला जसं जसं घटे येईल त्या पद्धतीनं तिला स्तनाला पाना होतो आणि अंतःकरणात प्रेम निर्माण होतो. काय ज्ञानोबरांची प्रतिभा आहे दृष्टांत देण्याची, सिद्धांत करून येत असतात. महाराज ज्ञानेश्वरी ग्रंथ असा आहे, रसिकत्व बनवे कवित्व आणि कवित्व परतत्व स्पर्शो जायचा. माऊलींचा ज्ञानेश्वरी ग्रंथ म्हणजे अत्यंत रसिकत्व आहे आणि रसिकत्वामध्ये कवित्व आहे आणि कवित्वामध्ये परतत्वाचा स्पर्श आहे. जेथे साहित्य आणि वाणी. माऊली म्हणतात माझा ग्रंथ म्हणजे प्राकृत वाणी आणि संस्कृत वाणी एका भावार्थाच्या आसनावरती बसलेल्या दोन असणाऱ्या या भाषा आणि म्हणून रोषे प्रेम दुनवटे पर्यंत याचे रोषे प्रेम दुनवटे पर्यंत याचे. आवडीचा माणूस आला काय होत, आवडीचा माणूस असला तर तिथं रुसवा जरी झाला तरी पुन्हा डबल प्रेम वाढत ज्ञानोबा म्हणतात. आवडीचं कोण असतं? लेकरू. आईचं लेकरू, आईनं त्याला चांगल्यासाठी शाळेत जाण्यासाठी त्याला जेव्हा मारते आई तेव्हा ते लेकरू रुसत. माऊली म्हणतात तर ते कोपऱ्यात जाऊन बसतं, बोलत नाही आईला दुपारपर्यंत. आईचं काम धंदा झाल्यानंतर त्या लेकराचं ध्यान येतं आईला आणि आईचं एवढं प्रेम वाढतं की जाते बाई माझं बघलं नाही. सकाळी मारण्यापासून तसं नाही कोपऱ्यामध्ये तिच्या दोन्ही डोळ्याला धारा लागतात पण प्रेमाच्या. पटकन उचलते मांडीवरती घेते, मारलेला असतं पण आता डबल प्रेम वाढतं तिला लेकराबद्दल. मांडीवर घेते, आला पाना मुके घेते, सोपाळते, त्याच्यापासून हात फिरवते, त्या लेकराला देखील प्रेम वाढतं. काय ज्ञानोबरांची प्रतिभा. 16 वर्षाचं वय ज्ञानेश्वरी दिली तेव्हा 15 वर्ष होऊन 4 महिने झाले होते ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी दिली तेव्हा नवाशा. 15 वर्षामध्ये एवढं ज्ञान ज्ञानोबरांकडे आलंच होतं की ग्रस्त आश्रमातल्या माणसाच्या जीवनातल्या, बाईच्या जीवनातल्या, आईच्या बापाच्या जीवनातल्या सगळ्या इतिपूर्वक गोष्टी ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरीमध्ये रोषे प्रेम दुनवटे पर्यंत याचे. रोजल्यानंतर जास्त प्रेम वाटतं. नवरा बायकोचं घर प्रेम असलं त्याचे भांडणं झाले, ते भांडणं होत असतात पण पुन्हा भांडणं झाल्यानंतर पुन्हा बोलायला लागल्यानंतर जास्त प्रेम वाढतं. नाही का तुम्ही संदेश येत सगळं. रोषे आमचे गुरुजी म्हणायचे नवरा बायकोचं भांडण म्हणजे पाण्यावरची रेष. पाण्यावर मारलेली रेष अशीच मारली आणि अशीच विरघळून जाते. आहे का नाही का? रोष त्या ठिकाणी असतात कारण त्याच्यामध्ये प्रेम भरलेलं असतं. नवरा बायकोच्या सारखं भांडवायचं ती म्हणजे हे बघा तुम्ही सारखं कुरकुर करीत राहता कशावर असं चिडचिडचा संसार काय कामात आहे. कमी आधी होत राहत असतो ते जरा चिडचिडत होतो. तुम्ही जर असं सारखं जर खटखट करीत असलं तर चांगली माहेर आली म्हणता 17 बाया माहेर तो घोषक सांगितली जा तिकडच राहा. शब्द चांगली चकमक झाली त्याची कटकल सांगतो की मग चांगली तुम्ही तुमचं काय काही राहत नाही त्यावर बघा बरं हवं सुट्टीच भरली मग काय असं ते टाकलं साड्या वगैरे काय दुसरं काय सगळं भरलं देखील तिला एवढी मोठी सुट्टी म्हणून घेऊन म्हणला वाटत चल काय एसटीत बसून येतो काही राहत नाही त्यावर मग काही तसं सुट्टी उचल उचलत नाही म्हणून उचलतो
सुटकेस उचलली, बस स्टॅपला घेऊन गेलं. एसटीची वाट पाहिली, थोड्या वेळाने गाडी आली. गर्दी होती म्हणून आतमध्ये घुसलं. सगळ्या लोकांना काढत काढत आतमध्ये गेलं. एक सीटाची जागा खिडकीच्या तोंडाला धरली. तिला सुटकेस ठेवली. थांबा मला माझी वाट गेली. तिला म्हणला दमानीचं गर्दी, दमानी चढली. खिडकीच्या तोंडाला जाऊन बसली. खाली उतरला. खिडकीच्या तोंडाला उभा राहिला. तिनं याच्याकडे पाहिलं आणि त्याच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात पाणी आलं. पत्रांनी डोळे पुसत पुसत ती म्हणजे काळजी घ्या बरं. मी सांगते आता तुम्हाला, आता मी काही करता येत नाही, उपाशी राहू नका. मग मी सांगते तर खाता पुढे काय पुढे लागल्यानंतर जो स्टीलचा डबा आहे ना मधला, त्याच्यात दिवाळीचे लाडू करून ठेवलेले येतं, गोळी करून ठेवलेले येतं. पलीकडच्या डब्यात करंजे येतात, त्याच्या पलीकडच्या डब्यात चिवडा आहे, त्याच्या पलीकडच्या डब्यामध्ये कापणे येतात, शंकरपाळे हे सगळं. उपाशी राहू नका. आपण तुम्हाला काहीच करता येत नाही, चहा करता येत नाही. संध्याकाळी जास्त जागो जाऊ नका, टीव्ही पाहू नका, मोबाईल पाहू नका, डोळे खराब झाले तुमची. तब्येतीची काळजी घ्या. मी गेल्यावर तुम्हाला कोण आहे कोणा सांगायला असं म्हणत डोळे पुसायला की त्याला मी जरा कसमुसत जातो. एवढं प्रेमाचं आल्यावर कसमुसच होत आहे. आणि ते जवळ आलं काळजी घ्या म्हटल्यानंतर ते म्हणतात तुला एवढीच माहिती सांगितलं. ती म्हणली तुम्हीच म्हणला जा काही राहत नाही जात. आम्ही जाय म्हणलो म्हणून काय जायचंच काय. मग ये खाली वर येते आली ना खाली सुटकेस घेऊन. हे नवरा बायकोचं प्रेम. 700 वर्षापूर्वी ज्ञानोबाने 15 वर्षाचं वय महाराज. 700 वर्षापूर्वी माऊलीनं ज्ञानेश्वरीत देऊन ठेवलं. माऊलीचं लग्न झालं नाही. 21व्या वर्षी माऊलीनं समाधी घेतली. पण माऊलीनं हिनं नवरा बायकोचं संवाद दिला, नवरा बायकोचं जीवन दिलं, आई लेकरांचं जीवन दिलं, गुरु शिष्यांचं जीवन ज्ञानोबाने दिलं, समाजाचं जीवन दिलं. माऊलीनं राजकीय परिस्थिती सांगितली, सामाजिक सांगितली, धार्मिक सांगितली. ज्ञानोबाने इतिहास सांगितला, रसायनशास्त्र सांगितलं. ज्ञानोबाने काय आलं नाही ज्ञानेश्वरीमध्ये एवढं सांगितलं. साहित्य शास्त्र सांगितलं, शिल्पकला सांगितली महाराज, सगळं सांगितलं. कामशास्त्र पण सांगितलं महाराज. 9 रसी भरवी सागरो करवी उच्चित रत्नांचा आगरो आणि भावार्थाचा गिरीवरून ती पदवी पाहिजे. माझी ज्ञानेश्वरी म्हणजे 9 रसाचा भरल्याला ओथंबून भरलेला सागर आहे. 9 रस, शांत रस, शृंगार रस, अद्भुत रस, करुणा रस, वीर रस, त्या ठिकाणी असणारे हे सगळे रस, विविध रस, रुद्र रस, 9 रस आहेत महाराज. 9 रसांचा सागर भरलेला जो ग्रंथ आहे ना म्हणजे ज्ञानेश्वरी ग्रंथ. माऊलींची प्रतिज्ञा निवृत्तीनाथ दादा तुमच्या कृपेने ज्ञानेश्वरी ग्रंथ असा मी अप्रतिम करी. 9 रसी भरवी सागर करवी उच्चित रत्नांचा आगरो भावार्थाचा गिरीवरून पदवी मांडली. साहित्य सोनियाच्या खाणी उघडवी देशाच्या क्षोणी विवेकवल्लीचे लावणे होते संत. साहित्य रूपी सोन्याची खाण म्हणजे ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे. उघडवी देशाची क्षोणी आणि विवेक विवेक कोणाला होत नाही महाराज. साधा थोडा विवेक होण्याकरता मागच्या जन्माची पुण्य ही संतांची कृपा देवाचा आशीर्वाद लागतो. प्रवाहामध्ये सद्बुद्धी निर्माण होते, नाही तर दुर्बुद्धीच माणसाला निर्माण होत असते. ज्ञानोबामध्ये थोडी जरी सद्बुद्धी निर्माण झाली ना माणसाचं काम झालं. तैसी सद्बुद्धी भेकोटी म्हणू नये. जैसे दीप कळिका धाकुटी बहु तेजाने प्रगती तैसी सद्बुद्धी भेकोटी म्हणू नये. महाराज थोडा जरी छोटा दीप लागला तरी तो भरपूर प्रकाश सगळ्यांना घरांना प्रकाशित करत असतो. तसं माणसाच्या हृदयामध्ये थोडी सद्बुद्धी
निर्माण झाली तरी काम झालं. आणि म्हणून तुकाराम महाराज देवाकडे म्हणतात, देवा दुर्बुद्धी कधी उपजू नको. दुर्बुद्धी ते मना ज्ञानेश्वरीच्या गोव्या ना बेस तुमच्या गायनाची साध्य नाम ब्रह्म असा ब्रह्मरस त्या ठिकाणी तयार होतो. आणि हा ब्रह्मरस गोळी तयाची खावली आणि वासना निवारी समजायची. ज्याला ब्रह्मरसाची गोळी निर्माण झाली ना, इतर असणारी दुष्ट वासना निघून जात असते. त्यामुळे काय म्हणतात, आत्मसुखाची गोळीया विते लोका सगळं विषया कायाच्या काही इंद्रिया मारू नये. आत्मसुखाची गोळीच मनुष्य अशा पद्धतीची आहे की आत्मसुखाची गोळी त्याला निर्माण झाली ना, त्याला विषयाची गोळी येतच नाही. जो अमृत सेवन करतो तो काय ताकाचं पाणी घेत राहील ना. ज्याला अमृत दादाही जो नाव ठेवतो इंद्राच्या दरबारामध्ये, तो कांचिके विषयी ज्याने इंद्र भुवनाचे पाबळ म्हणे, तो केवी रंजे पालवणे बेलाची. इंद्र भुवनाला देखील त्यांनी, इंद्र भुवनाचा ज्यांनी, स्वर्गाचा ज्यांनी त्याग केला, तो काय माऊली म्हणतात इंद्राच्या पालामध्ये रमण केलं. तसं विषयाचं सुख म्हणजे भेदाचा पाप, विषयाचे सुख म्हणजे अत्यंत तुच्छ सुख. ज्याला आत्मसुखाची जगत लागते, ज्याला अध्यात्म ज्ञानाची गोळी लागते, ज्याला देवाचं दर्शन झालं, साधू संतांचं ज्ञानाचं दर्शन झालं, आत्मसुखाची ज्याला प्राप्ती झालेली आहे ना, तो विशेष सुखाकडे जाणार नाही. अविषय विसर परिणामी विषय विसर
अगोदर ब्रह्मरस ठसावा लागतो आणि मग विषयाचा विसर पडतो. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले आणि मग काम क्रोध केले घरी. विठ्ठल आला की काम क्रोध केला. जिथं राम आहे तिथं काम नाही, जिथं काम आहे तिथं राम नाही. सीतेला वश करण्याकरता रावण अनेक प्रयत्न करतो. मंदोदरीला म्हणतो तू तरी समजूत का, मध्ये सीता मला वश होईल. तिला प्रलोभन